नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 6 ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा। या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ हा 6 ऑक्टोबरला दुपारी 12:26 होणार आहे आणि समाप्ती 7 ऑक्टोबरला सकाळी 9:17 होणार आहे। तर बघा, सोमवारी आपल्याला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे, करायची आहे। बघा, प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। प्रत्येक पौर्णिमेचा प्रभाव हा वेगवेगळा असतो। कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते। या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणजेच समुद्र मंथनातून माता लक्ष्मी बाहेर आली होती। त्यामुळे धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या कोजागिरी पौर्णिमेला चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असा असतो आणि तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेला आपण चंद्रप्रकाशामध्ये दूध ठेवत असतो आणि ते ग्रहण करत असतो। यामुळे आपलं आरोग्य हे उत्तम राहतं आणि सोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान कुबेर आणि श्रीकृष्ण यांची चंद्रदेवतेंची पूजा केली जाते। तसेच यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, घरातील गरिबी दूर होते। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी रात्री 12 वाजता पृथ्वीवरती भ्रमण करत असते। जो व्यक्ती तिची सेवा उपासना करत असतो ती त्या व्यक्तीला धनधान्य समृद्धी प्रदान करत असते। या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये रात्री 12 वाजता अंधार असतो, कोणतीही सेवा केली जात नाही, त्या घरामध्ये माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा वास होतो आणि त्यामुळे त्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या, आर्थिक अडचणी येत असतात। धार्मिक दृष्टीने कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असून या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही काही नाही केले तरी चालेल, पण अन्नपूर्ण देवीला अर्पण करा ही एक वस्तू। एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल। फक्त 24 तासामध्येच घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि पुढे तुम्हाला जन्मोजन्म धन, धान्य, संपत्ती, पैसा कमी पडणार नाही। अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सोमवारी दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे। अन्नपूर्णा माता ही देखील एक देवी आहे आणि सोमवार आहे। सोमवार हा अन्नपूर्णा मातेला समर्पित असणारा दिवस आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मीबरोबरच आपल्याला आपल्या घरातील अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची आहे। या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जितकं महत्त्व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिलं जातं, तितकंच महत्त्व अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्यासाठी दिले जाते। ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो तिथे स्वतःहून माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसोबतच अन्नपूर्णेची मूर्तीसुद्धा तुम्ही पाहिली असेल। हातामध्ये पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वतीचा अवतार आहे आणि संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं काम अन्नपूर्णा देवी करत असते आणि म्हणूनच दररोज लक्ष्मीसोबतच अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करावी असं आपल्या धर्मात सांगितलं आहे, शास्त्रात सांगितलेलं आहे।
बघा, दररोज आपण विशेष अशी अन्नपूर्णा मातेची पूजा करत नाही, म्हणून किमान पौर्णिमेच्या दिवशी तरी आपण काही अशा वस्तू आहेत त्या अन्नपूर्णा मातेला अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही. बघा, आपण पाहतो आपल्याकडे मुलीचं लग्न झालं की तिला सासरी पाठवताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती आवर्जून दिली जाते. त्यामागे असा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णा मातेची पूजा करावी आणि ज्या घरामध्ये आपली मुलगी जाईल त्या घरामध्ये कधी अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती मुलीला दिली जाते. अन्नपूर्णा देवी जी आहे ती अन्नदात्री आहे. तिच्या कृपेने घरामध्ये अन्नधान्याची कधी कमतरता भासत नाही आणि तिची या दिवशी पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध वातावरण निर्माण होते. जसं बघा, या दिवशी तिची पूजा केल्याने चांगले आरोग्य आणि संपत्ती देखील प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येकाने अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू जी आहे ती अर्पण करायची आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी सुद्धा चालेल. उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकायचं आहे. पंचगव्य नसेल तर तुम्ही चिमूटभर हळद टाकली तरी चालेल आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा पवित्र होतो, शुद्ध होतो. यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची. या दिवशी देवांना दह्या, दुधाने, पंचामृताने, शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय देवघरासमोर तुमच्या करायचा आहे. जर तुम्ही सकाळी देवपूजा केली आणि उपाय दुपारी किंवा संध्याकाळी केला तरी चालेल. उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप, दीप लावायचा आहे आणि नंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण बघा, आपली जी पूजा असते ते देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो. म्हणून आपण कोणतीही पूजा किंवा सेवा ही अग्नीच्या साहाय्याने करत असतो. तर बघा, म्हणून सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावून घ्यायचा. यानंतर एक आसन घ्यायचं, आसनावरती बसायचं आहे. ताम्हण घ्यायचं, त्या ताम्हणामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची. यानंतर 11 पळी पाणी, त्यानंतर पंचामृत आणि अन्नपूर्णा मातेचं जे स्तोत्राचं पठण आहे ते तुम्हाला अभिषेक करत असताना करायचं आहे. 11 पळी पाणी नंतर झाल्या मग स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची. वाटीमध्ये तुम्हाला हळदीने, कुंकवाने एक स्वस्तिक तयार करायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा बनवायच्या आहेत. म्हणजे तांदूळ घ्यायचे आणि त्याला तुम्ही हळदी, कुंकू टाकून थोडंसं पाणी टाकून तुम्हाला त्या अक्षदा तयार करायचे, लाल पिवळे तयार करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला आपल्या उजव्या हाताच्या 5 बोटांमध्ये जेवढ्या अक्षदा बसतील तेवढ्या घ्यायच्या आणि त्या अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती आपल्याला अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे. अन्नपूर्णा स्तोत्र जे आहे ते नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेलं आहे. तिथे नाही भेटलं तर मग तुम्ही गुगलवरती सर्च करा, तिथे तुम्हाला भेटून जाईल. अक्षदा अर्पण करत असताना तिच्या खांद्यापर्यंत येतील एवढ्या त्या अर्पण करायच्या. त्यानंतर देवीला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं. धूप, दीप ओवाळून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला तिथे बसून 3 वेळा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला अन्नपूर्णा मातेला, हे अन्नपूर्णा माता माझ्यावरती प्रसन्न हो, माझ्या कुटुंबात कधी अन्नधान्याची कमतरता पडू नको देऊ आणि तुझा सर्वात सदैव माझ्या कुटुंबावरती राहू दे अशी प्रार्थना करायची. आणि त्यानंतर ही मूर्ती तुमच्या देवघरासमोरून उचलून तुम्हाला किचनमध्ये घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी शेगडी आहे तर त्या शेगडीच्या साईडला तिथे ही वाटी ठेवायची. गॅसची पूजा करायची आहे आणि गॅस शेगडीवरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आणि तिथेच तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती संपूर्ण दिवसभर ठेवायची आहे. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जिथे कुठे ठेवायला जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण दिवसभर, रात्रभर ही मूर्ती ठेवायची आहे.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून झालं, ज्या अक्षता आहेत त्या तुम्हाला साईडला काढून घ्यायच्या। यानंतर तुमची अन्नपूर्णा मातेची मूर्ती ज्या प्लेटमध्ये नेहमी ठेवता त्याच्यामध्ये शुद्ध पांढरे तांदूळ ठेवायचे आहेत। पहिले तांदूळ ते तुम्हाला पक्षाला टाकायचे, भातामध्ये टाकायचे आणि नवीन तांदूळ तुम्हाला त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करून आपल्या देवघरामध्ये तुम्ही नेहमी ठेवता तिथे ठेवून द्यायची आहे। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला या अन्नपूर्णा मातेच्या तांदूळ जे आहेत ती तांदळामध्ये मूर्ती ठेवते ते तांदूळ बदलावे, ते त्यातील थोडेसे तांदूळ तांदळाच्या डब्यात टाकावे, थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालावे। आता बघा, ज्या अक्षता आपण देवीला अर्पण केल्या होत्या तर त्या तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा, त्या कपड्यामध्ये त्या बांधायच्या आहेत, त्याची पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्याला त्या तांदळाच्या डब्यामध्ये नेहमी ठेवायची आहे। कारण तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं, म्हणून ती देवी देवतांना आपण अर्पण करत असतो। ही पोटली त्यात ठेवल्याने आपल्या घरातून कधीही अन्नधान्य वाया जाणार नाही, खाल्लेल्या अन्नातून बाधा होणार नाही आणि सदैव अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहील। म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तो उद्या कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त प्रयत्न शेअर करायचा करा। तर बघा, व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि अन्नपूर्णा मातेच्या चरणी अर्पण करते। आजच्या व्हिडिओचा इथे एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।